स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया 3 मिनिटात 30 बातम्यांनी। नांदेड विधान परिषदेचे मतदार सहलीला नगरसेवक कोकण, हैदराबाद, गोव्यात। गोव्यातील बीचवर नगरसेवकानं लुटला सहलीचा आनंद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकमधील भाजप शहराध्यक्षाचा अतिउत्साह, सुनील केदार बसच्या ड्रायव्हिंग सीटवर, बस सुरू होताच हॉटेलच्या भिंतीला धडक। अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण आटलं, धरणामध्ये अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक, आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात लागू। शिरूर तालुक्यातील मांडुकणमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत, शाळा प्रशासनानं मुलांना तब्बल 150 हून अधिक पेरू आणि जांभळाची रोपं दिली भेट। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला, जयपूरमध्ये काही तरुणांकडून दिपकेंना मारहाण। पोलिसांची गुन्हेगारांसोबत बर्थडे पार्टी, नांदेडच्या अर्धापूरमध्ये खाकीला काळीमा, पोलीस स्टेशनमध्ये आरोपींसोबत वाढदिवसाची पार्टी। सोमवती अमावस्येनिमित्त मढी इथल्या चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिरात हजारो भाविकांनी घेतलं दर्शन, अमावस्येचा सोहळा उत्साहात साजरा। पंतप्रधान मोदींनी स्लोवाकियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट, रॉबर्ट फिको यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा। इंदिरा गांधी जिवंत असत्या तर त्यांनी भाजपवर बंदी घातली असती, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचं विधान। बंगालच्या हुगळीमध्ये टीएमसी नेत्यावर अंडी फेकली, न्यायालयात स्वप्न नंदी यांच्यावर अंडी फेकण्यात आली। जर कोणी स्वेच्छेने आपला धर्म बदलत असेल तर ते ठीक आहे, पण बळजबरीने केलेले धर्मांतर योग्य नाही, धर्मांतराबाबत मोहन भागवत यांचं विधान। चकमकी आणि बुलडोझरच्या कारवाईला आम्ही घाबरणार नाही, उत्तर प्रदेशात एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांचं विधान। देवरीतील 172 शेतकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, विकास कामांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता। बहुचर्चित प्राथमिक शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीकडून अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी, यापूर्वीही एकदा झाली होती चौकशी। अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या, नालासोपारा येथे स्वतःचं जीवन संपवलं, पोलिसांकडून तपास सुरू। राजस्थानमधील शेखावतीमध्ये आणि चुरूमध्ये वादळ, स्थानिकांची उडाली तारांबळ।